आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते। डॉक्टर पोटघन 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर करिअर निवडताना घाई न करता स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे। योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असे प्रतिपादन डॉक्टर निलेश पोटघन यांनी केले। येथील गणपती मंदिरच्या सांस्कृतिक कार्यालयात नाईस मॅथ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी असलेल्या शंका दूर करून त्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात करिअरचा टप्पा अत्यंत निर्णायक असतो। या टप्प्यावर योग्य निर्णय घेतल्यास उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते, असे त्यांनी स्पष्ट केले। अध्यक्षस्थानी डॉक्टर किरण अनुजे होते। माजी नगराध्यक्ष सौ विमल आलासे, नगरसेविका जयश्री पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुढे मार्गदर्शन करताना डॉक्टर पोटघन म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या काळात केवळ पारंपरिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता संशोधन, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा तसेच कौशल्य आधारित करिअर या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत। विद्यार्थ्यांनी गुणांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला। ते पुढे म्हणाले की अपयश ही यशाची पहिली पायरी असून अपयशाने खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे गरजेचे आहे। करिअर निवडताना पालकांचा दबाव न घेता पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा। सातत्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन हे यशाचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी करिअर विषयक विविध प्रश्न उपस्थित केले, त्यावर डॉक्टर पोटघन यांनी समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या। या मार्गदर्शन मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना करिअरबाबत स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांसह पालकांनी व्यक्त केली। यावेळी शहर व परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पद्धतीमध्ये जो काही बदल झालेला आहे त्याला पालक वर्गाने पण कसा आत्मसात केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। त्यामुळे आज 10वी नंतर ज्यावेळेस आपण पुढच्या करिअरबद्दल बोलायचं म्हणतो त्यावेळेस सर्वात मोठा पालकांसमोर यक्ष प्रश्न असतो की 10वी नंतर नेमकं काय, म्हणजे 10वी झाली, 10वी पर्यंत बऱ्यापैकी शाळेमधला सिलेबस सर्वांसाठी सेम असतो, मग 10वी नंतर नेमकं काय करायचं। आणि आपल्या प्रामुख्यानं आपण 10वी नंतरच्या करिअरकडे बघत असताना आपल्यासमोर एक मोठा प्रश्न पडतो की पहिला स्ट्रीम कुठली निवडायची, म्हणजे मी आर्ट्स साईडला जाणं अपेक्षित आहे की कॉमर्स साईडला जाणं अपेक्षित आहे की मी नेमकं सायन्स घ्यावं। आणि याच्यामध्ये एक साधारणतः 7-8 वर्षांपूर्वीची जर गोष्ट केली आपण तर काही विद्यार्थी म्हणजे चांगलं कॅलिबर, चांगली क्षमता असणारे विद्यार्थी पण आवर्जून आर्ट्स। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।